आज आपण एका अशा स्त्रीची गोष्ट पाहणार आहोत जी यशाच्या शिखरावर पोचलीये, पण तिच्या मनात मात्र अपराधीपणाचं एक मोठं वादळ घोंगावतंय. खरं तर तिची ही कहाणी अनेक नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या मनाला कुठेतरी नक्कीच स्पर्श करून जाईल. आई, खरंच काय उपयोग आहे या पुरस्काराचा? तू तिथे हॉस्पिटलमध्ये आहेस आणि मी इथे पार्टी करते. हे शब्द आहेत मुग्धाचे, जे तिने तिच्या आईला, स्वराला, आईने यशाच्या क्षणी बोलून दाखवले. म्हणजे विचार करा, सगळं जग कौतुक करते आणि तिच्या मनात मात्र ही वेदना आहे. हीच वेदना आपल्याला तिच्या संघर्षाची ओळख करून देते. तर सीन असा आहे, एकीकडे लंडन शहर, टाळ्यांचा कडकडाट आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे मुग्धा. तिला तिच्या करिअरमधला सगळ्यात मोठा सन्मान म्हणजे डिझायनर ऑफ द इयर हा पुरस्कार मिळणार होता. तिच्या कित्येक वर्षांच्या मेहनतीचं हे फळ होतं नाही का? पण म्हणतात ना, नशिबाचे खेळ कधीकधी खूप विचित्र असतात. ज्या क्षणी, अगदी त्याच क्षणी मुग्धा यशाच्या शिखरावर होती, त्याच दिवशी हजारो मैल दूर पुण्यात तिची आई एका मोठ्या सर्जरीला सामोरी जात होती. विचार करा, काय अवस्था झाली असेल तिची. एका डोळ्यात आनंदाश्रू तर दुसऱ्या डोळ्यात काळजीचे. आणि मग तिने व्हिडिओ कॉल केला. आईला त्या अवस्थेत पाहताच मुग्धा आतून अगदी तुटून गेली. तिच्या मनात एकच विचार येऊ लागला, मी किती स्वार्थी आहे. आईला माझी गरज आहे आणि मी मी इथे माझ्या यशाचा आनंद साजरा करते. त्या अपराधीपणाच्या ओझ्याखाली इतकी दबली की तिने आईला विचारूनच टाकलं, आई, मी हे सगळं सोडून परत येऊ का? मुग्धाच्या मनात जे हे प्रश्नांचं वादळ उठलंय ना, हे नेमकं आहे तरी काय? यालाच म्हणतात वर्किंग वुमन्स गिल्ट. चला जरा खोलवर जाऊन पाहूया की तिच्या मनात नेमका काय संघर्ष सुरू होता. तिनं आईला जो पहिला प्रश्न विचारला ना, तो खूप काही सांगून जातो. तिला अशी भीती वाटत होती की यशस्वी होणं म्हणजे प्रेम आणि नात्यांपासून दूर जावं लागतं का? म्हणजे त्यासाठी कठोर, अगदी क्रूर व्हावं लागतं का? आणि तिचा पुढचा प्रश्न तर थेट समाजाच्या त्या विचारसरणीवर होता, जिथे स्त्रियांना नेहमीच करिअर किंवा कुटुंब यापैकी एकाची निवड करायला भाग पाडलं जातं. तिच्या मनात येत होतं की का प्रगती आणि प्रेम ह्या दोन्ही गोष्टी एकाच नाण्याचा दोन बाजू का असू शकत नाहीत? दोन्ही एकत्र का मिळू शकत नाहीत? आणि ह्या सगळ्या विचारांच्या गोंधळात मुग्धा एका निष्कर्षावर पोचली होती. ती स्वतःला एक स्वार्थी मुलगी समजू लागली होती. त्या अपराधीपणाच्या भावनेनं तिच्या मनात स्वतःबद्दल एक इतकी नकारात्मक प्रतिमा तयार केली होती की विचारू नका. पण मग तिची आई, स्वरा, तिनं असं काहीतरी उत्तर दिलं ना की ते मुग्धाच्या त्या अपराधीपणाच्या भावनेवर अगदी औषधासारखं लागू पडलं. तिच्या या उत्तरानं संपूर्ण परिस्थितीकडे पाहण्याचा मुग्धाचा दृष्टिकोनच बदलून टाकला. स्वरा काय म्हणाली असेल? ती म्हणाली, बाळा, तुझं यश हेच माझं औषध आहे. खरं तर हे एक वाक्य म्हणजे या संपूर्ण कथेचं सार आहे. तिने जणू काही कर्तव्य आणि प्रेम यांची एक नवी व्याख्याच जगासमोर मांडली. स्वराने तिला समजावून सांगितलं की ती स्वतःला क्रूर समजते, पण खरं तर ती कर्तव्यदक्ष आहे. तिच्या यशासाठी आईवडिलांनी केलेल्या त्यागाचा सन्मान करणं हेच तर तिचं खरं कर्तव्य आहे नाही का? बघा, स्वार्थीपणा आणि कर्तव्यदक्षता यातला फरक स्वराने किती सुंदरपणे दाखवून दिलाय. म्हणजे स्वराच्या मते खरं कर्तव्य म्हणजे काय, तर फक्त शारीरिक सेवा करणं नव्हे. खरं कर्तव्य म्हणजे आई-वडिलांनी उडण्यासाठी दिलेल्या पंखांचा सन्मान करणं. घरट्यात थांबून नाही, तर आकाशात उंच भरारी घेऊन. मुलांनी त्यांच्या स्वप्नांच्या शिखरावर पोहोचलेलं पाहणं हेच तर आईवडिलांसाठी सर्वात मोठं समाधान असतं. त्यामुळे मुग्धाने पुरस्कार सोडून येण्यापेक्षा तिथे राहून यश मिळवणं हेच स्वरासाठी जास्त महत्त्वाचं होतं. बरं, स्वराने फक्त भावनिक आधारच नाही दिला, तर तिनं मुग्धाला या मानसिक गोंधळातून बाहेर पडण्यासाठी काही ठोस, अगदी प्रॅक्टिकल उपायही सांगितले. स्वराने तिला 3 महत्त्वाचे सल्ले दिले. पहिला, नात्यांमध्ये वेळेच्या क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवर लक्ष दे. म्हणजे किती वेळ एकत्र घालवला यापेक्षा लांबूनही किती प्रेमानं जोडलेले आहात हे जास्त महत्त्वाचं आहे. दुसरा, स्वतःचा आदर कर. हे जे यश आहे ना, ते तू कमावलं आहेस, त्याचा आनंद घेणं हा तुझा हक्क आहे. आणि तिसरा, घरात काळजी घेण्यासाठी इतरही लोक आहेत, त्या बॅकअप सिस्टमवर विश्वास ठेव. तू एकटी नाहीस. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. स्वरा इथेच थांबली नाही. तिनं मुग्धाला एक पत्र लिहिलं. आणि हे पत्र म्हणजे फक्त काही शब्द नव्हते. ते तिच्या विचारांचं आणि तिच्या मुलीच्या विजयाचं एक प्रतीक होतं. त्या पत्रातलं पहिलंच वाक्य असं होतं की ते थेट मुग्धाच्या काळजाला भिडलं. स्वराने लिहिलं, जेव्हा तू स्वतःला स्वार्थी म्हणतेस ना, तेव्हा तू माझ्या त्या कष्टांचा अपमान करतेस जे मी तुला घडवण्यासाठी केले आहेत.
बघा, तिने मुग्धाच्या यशाला थेट तिच्या स्वतःच्या संघर्षाशी कसं जोडलंय. आणि मग पुढचं वाक्य, हे तर या कथेचा भावनिक कळस आहे असं म्हणायला हरकत नाही. ती लिहिते, तुझ्या मनाचा कोमलपणा तुझी बेडी बनू देऊ नकोस. तुझं तिथे असणं हे माझ्यासाठी विजयाचं प्रतीक आहे. म्हणजे तुझा अपराधीपणा हा तुझ्या चांगुलपणाचा भाग आहे, पण त्याला तुझं बंधन बनवू नकोस. तुझं यश हाच माझा विजय आहे. आणि पत्राच्या शेवटी स्वराने तिच्या मुलीला पूर्ण स्वातंत्र्य आणि भरभरून आशीर्वाद दिले. ती म्हणाली, तुझं आकाश काबीज कर. तुझ्या प्रत्येक यशात मी तुझ्या सोबतच आहे. हा फक्त एका आईचा पाठिंबा नव्हता, नाही का? हा होता एका पिढीने दुसऱ्या पिढीला दिलेला विश्वासाचा वारसा. ही संपूर्ण कथा ऐकल्यावर एक महत्त्वाचा प्रश्न मनात येतो. मुलांचं यश हे पालकांसाठी त्यांच्या शारीरिक उपस्थितीपेक्षा एक मोठी सेवा असू शकतं का? आपण कर्तव्याची व्याख्या फक्त जवळ राहून सेवा करण्यापुरतीच मर्यादित ठेवलीये का? की मुलांनी मिळवलेलं यश हाच पालकांसाठी सर्वात मोठा आनंद आणि खरी सेवा असू शकते? यावर नक्कीच विचार करण्यासारखं आहे.